साहेब, आपण राज्याचे गृहनिर्माण मंडळाचे सहअध्यक्ष आहात. त्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. लॉकडाऊन झाल्यापासून आपलं काम कसं सुरू आहे? आपला दिनक्रम कसा आहे? नमस्कार. मागील दीड वर्षापासून महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याचं काम करत असतानाच अचानक ही जी एक आपत्ती आपल्या सर्वांच्या समोर आणि सर्व जगभर निर्माण झाली, त्यामुळं जे काय कामकाज करायचं ते आपल्याला आपल्या घरी बसून करायची गरज निर्माण झाली आणि त्याप्रमाणे मीही माझा दिनक्रम ठेवलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्यानं जे वर्षानुवर्षीचं एक मला स्वप्न होतं म्हणा किंवा वर्षानुवर्ष मला ज्या गोष्टीची एक गरज भासत होती ते माझा पूर्वीचा छंद पुस्तकं वाचण्याचा, तो पूर्ण करायची एक चांगली संधी मला या पिरियडमध्ये मिळाली. जवळपास 30-35 पुस्तकांचं वाचन या पिरियडमध्ये मी केलं. त्याचबरोबर माझं जे आवडतं क्षेत्र आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, बांधकाम व्यवसाय, याच्या बाबतीत ही चिंतन करायची संधी या निमित्तानं मिळाली. त्याच्यावरतीही बराचसा अभ्यास या मधल्या पिरियडमध्ये मी करतोय. त्याच्याबद्दलच्या काही नोट्स तयार केलेल्या आहेत. त्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांना पाठवण्यासाठी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर या बांधकाम व्यवसाय काल, आज आणि उद्या याच्या बाबतीत एक पुस्तक लिहायलाही हाताशी घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं या जो काही वेळ मिळाला आहे त्याचा सदुपयोग करतोय. परंतु जे कोरोनाच्या बाबतीत काळजी घ्यायला पाहिजे तीही काळजी घेतोय. स्वतः सर्व ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, मास्कपासून सोशल डिस्टन्सिंगपर्यंत, हे सर्व पाळून करतोय आणि सर्व जनतेनेही या गोष्टी पाळायला पाहिजेत अशी माझी सर्वांना एक सांगणं, एक विनंती आहे. साहेब, आपण 4 वर्षापासून गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष आहात. आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रात अशी कोणती महत्त्वपूर्ण कामं झालीत? त्याबद्दल काही माहिती दिली तर? तसा विचार केला तर 4 वर्ष नाही म्हणता येणार. माझी नेमणूक 1.5 वर्ष बरोबर माझी नेमणूक होऊन झालेला, अजून पूर्ण व्हायचे 1.5 वर्षही. त्याच्यामध्ये सुरुवातीचे पहिले 3-4 महिने लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये गेले. मध्ये एक 2-3 महिने काम करता आलं, तेवढ्यात विधानसभेची आचारसंहिता लागली. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फॉर्म होणं वगैरे हा प्रकार, आणि त्याच्यानंतर हा लॉकडाऊन. त्याच्यामुळे मला काम करायला तसा खूप कमी वेळ मिळाला. तरीही या वेळेमध्ये मी माझ्या महामंडळाचा सेटअप करण्यापासून जवळपास 30,000 घराचे प्रकल्प मी मंजूर करून घेतले. त्याच्यापैकी काही प्रकल्पाच्या टेंडर्स काढले, टेंडर्स फायनल केले आणि काम सुरू करायच्या प्रक्रियेमध्ये आज ते कामं आहेत. त्याचबरोबर एक लॉकडाऊन व्हायच्या अगोदरच्या SLSC बैठकीमध्ये जवळपास 65,000 नवीन घराचे प्रकल्प मी मंजूर करून घेतले. आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्येही आमच्या महामंडळाचं जे कामकाज आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आम्ही चालूच ठेवलेलं आहे. दिवसातून 2 तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती आमचा सर्व स्टाफ आणि मी एकमेकाशी संपर्कात असतो आणि वर्क ॲट होम हे काम मी माझ्या स्टाफला दिलेलं आहे. त्याच्याप्रमाणे काम खूप प्रगतीपथावर गेलेलं आहे. लॉकडाऊनचा हा कार्यकाळ संपून रितसर कार्यालय सुरू झाल्याच्या नंतर आपलं हे आमच्या महामंडळाचं कामकाज खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळेल. साहेब, कोरोनाचे संकट जे आलं देशावर, जगावर, त्यापूर्वी भारतातील बांधकाम व्यावसायिकाची परिस्थिती कशी होती आणि आता लॉकडाऊनच्या नंतर बांधकाम व्यवसायावर कोणते परिणाम होतील असं आपल्याला वाटतं? याच्या बाबतीत आपल्याला फार पूर्वी जरी नाही तरी मागच्या 20 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला, म्हणजे कोरोना पूर्व आणि कोरोना नंतर असे 2 भाग जर आपण ह्याचे करायचे म्हटलं तर मागच्या 20 वर्षाचा जर बांधकाम क्षेत्राचा इतिहास पाहिला तर साधारणतः 2000 ते 2013
हा या व्यवसायासाठी व्यावसायिकांसाठी सुवर्ण काळ होता. याच्यामध्ये एक घडलं की सुरुवातीला एक नैसर्गिक तेजी मार्केटमध्ये निर्माण झाली होती आणि 2013 येता येता ही तेजी मात्र राहिली, पण ती कृत्रिम तेजीमध्ये त्याचा एक फुगवटा बाजारामध्ये त्याचा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आपल्याला बघावा लागेल 2013 ते 2017. या पिरियडमध्ये हे मार्केट स्थिर स्थावर होत गेलं किंवा एक अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की ते स्टॅग्नंट होत गेलं. आणि त्यानंतर 2017 ते 2019 या काळात मात्र प्रचंड मंदीचं सावट या व्यवसायावरती आलेलं आपल्याला बघायला मिळेल. मग त्याची बरीचशी कारणं होती की मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग यांच्यासाठी जी काही घराची निकड होती ते ह्या मधल्या 18-19 वर्षाच्या पिरियडमध्ये जवळपास पूर्ण झाली होती आणि त्यामुळे एक सॅच्युरेशन निर्माण झाल्यामुळं त्या वर्गातली घराची डिमांड कमी झालेली होती. त्याचबरोबर काही वर्ग असा होता की जो रिसेलसाठी इन्व्हेस्ट करत होता आणि काही वर्ग एक त्याच्यापासून रेंटल इन्कम साठी घरं खरेदी करत होता. तर तो ह्या दोन्ही प्रकारचे वर्गही या परचेस पासून बाजूला निघाल्यामुळं, त्याचबरोबर बाजारातील फायनान्शियल लिक्विडिटी होती, ती लिक्विडिटीचेही मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळं आणि इतर व्यावसायिकांनी या व्यवसायात म्हणजे कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळत होता, त्यामुळे ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या तो यातल्या नफ्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं त्या काढून घेतलेल्या इन्व्हेस्टमेंट बँकरनं या सेक्टरला नॉन प्रायोरिटी सेक्टरमध्ये टाकलेलं, या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी मंदी निर्माण होण्यामध्ये झाला आणि त्याचा अंतिमता परिणाम बरेचसे प्रोजेक्ट रखडले, बरेचसे प्रोजेक्ट बंद पडले आणि याच्यामध्ये जे सर्वसामान्य नागरिकांनी घरं आपली बुक केली होती त्यांना त्यांच्या वेळेत घरं मिळेनाशी झाली. आणि ह्या परिस्थितीमध्येच आपण म्हणतो दुष्काळात 13वा महिना, त्या पद्धतीनं हे कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे बांधकाम व्यवसाय सध्या तर अजून अडचणीत चालल्यासारखा आपल्याला दिसतोय. बांधकाम आता आपल्याला पुढे विचार करावा लागेल की भविष्यात या बांधकाम क्षेत्राचं काय होईल, या बांधकाम व्यवसायाचं काय होईल. परंतु जर एक आपण बघितलं तर कुठलीही आपत्ती ज्यावेळेस येते त्या आपत्तीला जर आपण चांगल्या प्रकारे वेल प्लॅन्ड फेस केलं तर त्या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत आपण करू शकतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे काही गोष्टी जर आपण व्यवस्थित प्लॅन केल्या, याच्यामध्ये शासनाचा सहभाग असेल, यामध्ये बँकर्सचा सहभाग असेल, याच्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा असेल आणि यामध्ये ग्राहकांचा असेल, ह्या सर्वांचा प्रॉपर समन्वय जर साधला गेला तर मात्र भविष्यामध्ये या आपत्तीचं रूपांतर आपण इष्टापत्तीत खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये खूप मोठ्या संधी म्हणजे कन्स्ट्रक्शन व्यवसायात तर संधी आहेतच, निर्माण होणारच आहेत. त्या संधी निर्माण करण्यासाठी या सर्वांचं प्रॉपर कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. परंतु दुसरी एक संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकते. आज जर आपण बघितलं बांधकाम व्यवसायामध्ये टाईल्स असतील, सॅनिटरी वेअर्स असेल किंवा इलेक्ट्रिक पार्ट्स असतील, हे सगळं मटेरियल ट्रेलर भरून चायनावरून आपण भारतामध्ये इम्पोर्ट मागच्या 8-10 वर्षामध्ये करत आलेलो आहोत. आज चायनाबद्दल जे काय एक अविश्वासाचं वातावरण जगभर निर्माण झालंय, तर त्याच्या माध्यमातून जगाचा आज खूप म्हणजे जगातली नंबर 2ची लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताकडे खूप मोठ्या आशेनं बघितलं जात आहे. त्यामुळे भारतामध्ये जर कमी किमतीमध्ये कॉस्ट कटिंग करून जर मटेरियलचं प्रोडक्शन केलं गेलं तर जे आज आपण आयात करत होतो तेच बिल्डिंगचं मटेरियल आपण जगभर निर्यात करून एक चांगल्या प्रकारची संधी भविष्यामध्ये आपल्याला निर्माण होऊ शकते. बांधकाम व्यवसायावर जसा परिणाम झाला तसा इतर काही व्यवसायांवर परिणाम होईल का, आणि जर झाला तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल? नाही, आता हे सर्वच क्षेत्रावरती परिणाम तर होणं साहजिक आहे. त्याचं कारण या कोरोनाच्या पिरियडमध्ये 3-4 महिने जे काही व्यवसाय थांबलेले आहेत त्याच्यामध्ये त्या व्यावसायिकांचा असेल खर्च चालूच आहे,
पगारी स्टाफच्या करावाच लागत आहेत, जे काय बँक लोन घेतलेलं आहे त्याच्यावरचं व्याज हे चालूच आहे. त्यामुळं एक बाजूला खर्च चालू आहे आणि उत्पन्न मात्र शून्य आहे. त्याच्यामुळं हे जे काही त्या व्यवसायावरती परिणाम झालेला आहे याच्यातून बाहेर पडायला तर वेळ लागणारच आहे. परंतु मी प्रामुख्यानं इतर व्यवसायापेक्षा बांधकाम क्षेत्रावरती, बांधकाम व्यवसायावरती जास्त बोलणं संयुक्तिक राहील. अर्थव्यवस्थेवर परिणाम जो होत आहे सध्या, त्यात बांधकाम क्षेत्र कसं मदत करू शकेल की व्यवस्था सुधारेल? या बाबतीत तेच मी सांगतोय की आज जर आपण भारताचं एक रोजगार निर्मितीचं क्षेत्राचा जर आपण अभ्यास केला तर नंबर 1 ला ॲग्रिकल्चरल फील्ड आहे, ज्याच्यामध्ये की रोजगार निर्मिती होते, आणि नंबर 2 ला बांधकाम क्षेत्र येतं. त्या प्रमाणात आपण विचार केला तर बांधकाम क्षेत्र हे रोजगार निर्मितीचं खूप मोठं साधन आपल्या भारतामध्ये आहे. आज आपल्याला पाठीमागच्या या मंदीच्या पार्श्वभूमीवरती आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती भविष्यात या रोजगार निर्मितीसाठी बांधकाम क्षेत्राचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये स्ट्रॅटेजीज कशा आपल्याला बदलता येतील जेणेकरून या क्षेत्राला मंदीतून तर बाहेर काढता येईल, परंतु ओव्हरऑल जी मंदी आहे त्याला बांधकाम क्षेत्राचा हातभार लागून जे रोजगार निर्मिती, कारण माझ्या मते आज जर भारतासमोरील सर्वात मोठं संकट कुठलं असेल तर ते रोजगार निर्मितीचं संकट मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण ह्या कोरोनाच्या पूर्व सुद्धा काही प्रमाणात रोजगार निर्मितीमध्ये अडचणी आलेल्या आपण बघत होतो, आणि आता ह्या कोरोनाच्या नंतर तर खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीच्या संधी कशा निर्माण केल्या जातील याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि बांधकाम क्षेत्रामध्ये मात्र आपण रोजगार निर्मिती खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. फक्त याच्यामध्ये काय आहे, मी एक आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो की ज्यावेळेस मोबाईल आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आले त्यावेळेस मोबाईल हँडसेटमध्ये नोकिया न संपूर्ण भारताचं 50 ते 60% क्षेत्र व्यापलेलं होतं. परंतु ज्यावेळेस सॅमसंग मार्केटमध्ये आलं आणि अँड्रॉइड टेक्नॉलॉजी त्यांनी आणली, आणि त्या नवीन टेक्नॉलॉजीमुळं म्हणजे जे काही ट्रॅडिशनल वे होता मोबाईलचा त्याच्यामध्ये, त्यामुळे बघता बघता नोकियाला बाजूला सारून अख्ख्या मार्केटचा कब्जा या कंपनीनं घेतला. त्याप्रमाणे बांधकाम क्षेत्र जे काही आज एक पुरातन पद्धतीनं चालत आलेलं होतं त्याच्यामध्ये जर काही ड्रास्टिक बदल केले आणि आजच्या काळानुरूप जर त्या व्यवसायात आपण बदल करत गेलो तर या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत असं लक्षात येतं. सध्या काय झालंय की आपण बांधकाम क्षेत्राच्या बाबतीत जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर असे 2 सेक्टर आपल्याला बघायला मिळतात. नवीन अभियंत्यांसाठी पब्लिक सेक्टरमध्ये जे काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत, ज्या पब्लिक सेक्टरनं पाठीमागच्या 3 वर्षामध्ये ह्या बांधकाम क्षेत्राला तारून नेलं, आज त्याच्यावरती सुद्धा शासनाच्या बाजूनं बरेचसे लिमिटेशन येऊ शकतात. कारण शेवटी अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेला ज्या काही अडचणी येतील त्यामुळे ह्या क्षेत्राला सुद्धा अडचणी येणार आहे. त्यामुळे आता आपल्याला निश्चितपणे जे काय प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामधून बांधकाम क्षेत्राला सावरणं ही आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये जर आपण थोडंसं अजून खोलात जाऊन बघायचं म्हटलं तर बांधकाम क्षेत्रामध्ये जे काही प्रामुख्यानं एक वेगवेगळे सेक्टर पडतात त्याचे जर आपण 2 भाग केले तर पहिला भाग म्हणजे HIG, MIG1 आणि MIG2 म्हणजे हायर इन्कम ग्रुप, मिडल इन्कम ग्रुप आणि मिडल इन्कम ग्रुप, हायर मिडल इन्कम ग्रुप, हे 3 ग्रुप. आज ह्या 3 वर्गामध्ये घराची आवश्यकता खूप कमी आहे, सॅच्युरेशन झालेलं आहे. त्यामुळं आता आपल्याला आजपर्यंत जो बांधकाम व्यावसायिक ह्या वर्गाच्या मागं घर बांधणीसाठी लागलेला होता ते आता कुठेतरी आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. आणि जो खराखुरा ग्राहक आहे, ज्याला खरी घराची गरज आहे, म्हणजे आज जर आपण ह्या मार्केटचा अभ्यास केला तर 90% घराची आवश्यकता ही EWS आणि LIG, इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि लोअर इन्कम ग्रुप जो आहे त्याच्यासाठी घराची गरज आहे. त्यामुळं त्याच्यावरती जर आपण आज कॉन्सन्ट्रेशन केलं
तर मात्र आपल्याला या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. फक्त ह्याच्यामध्ये एक करणं गरजेचं आहे, लोअर इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शन या वर्गामध्ये आपण जी आजची बांधकाम व्यावसायिकाची स्ट्रॅटेजी आहे त्याच्या बरोबर उलट्या पद्धतीने जायला पाहिजे. म्हणजे आजची स्ट्रॅटेजी काय आपली की आपण अगोदर घर बांधतो आणि मग कस्टमरच्या मागे लागतो. आता असं करून चालणार नाही. अगोदर कस्टमर डोळ्यापुढे ठेवावं लागेल आणि मग त्याच्या उपयोगीचं, त्याच्या कॅपॅसिटीचं, त्याच्या खिशाचा विचार करून आपल्याला टेलर मेड घर त्याला द्यावं लागेल. आणि त्या पद्धतीनं जर आपण गेलो, त्याच्या खिशाचा विचार करून, म्हणजे घराच्या किमती त्याच्या खिशाच्या लेवलला न्याव्या लागतील. त्याचा खिसा आपण घराच्या किमतीला जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं जर गेलो तर निश्चितपणे याच्यामध्ये आपण संधी निर्माण करू शकतो. नवोदित बांधकाम व्यावसायिक जे या क्षेत्रामध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी असा काय सल्ला तुम्ही देताल का की त्यांनी काय काय केलं पाहिजे याच्यामध्ये? नवोदित बांधकाम व्यावसायिकाला माझं एक सांगणं आहे की जो ट्रॅडिशनल वे आहे तो सोडून द्या. आता मी तेच सांगत होतो की जे आजपर्यंतचा बांधकाम व्यावसायिकांचा ट्रेंड आहे तो सोडून द्या. आज पहिली मार्केटमधली गरज काय आहे ते गरज बघा आणि त्या गरजेप्रमाणे प्रॉडक्ट त्यांना द्या. तुम्हाला वाटतंय मला खूप पॉश एखादी बिल्डिंग बांधावी, चांगला फ्लॅट बांधावा, 2000 स्क्वेअर फीटचा बांधावा, त्याची गरज आहे का ते बघा. आज गरज कुठली आहे? छोट्या घराची. 30 स्क्वेअर मीटरच्या आतला असेल ईडब्ल्यूएस साठी किंवा LIG साठी 30 ते 60 स्क्वेअर मीटर कार्पेटचं घर आवश्यक आहे. तर अशा प्रकारची जी घरं आहेत ना, याला आज मार्केट आहे, त्याला आज कस्टमर आहे. आणि ते बघत असताना हा कस्टमर असा आहे की त्याच्या घराची त्याच्या खिशाची कॅपॅसिटी जर 7 लाखाची असेल तर तुम्ही त्याला 10 लाखाचं घर देऊन नाही चालणार. तुमच्या घराची किंमत 10 लाखावरून 7 लाखावर कशी नेता येईल हे बघून, म्हणजे थोडक्यात टेलर मेड घर त्या समोरच्या त्या ग्राहकाचा खिसा तपासून त्याच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीनं जर घर दिलं तर निश्चितपणे आपण ह्या व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी होऊ शकतो. आणि दुसरा एक या बाबतीत माझं तुम्हाला सांगणं राहील, मित्रत्वाचा सल्ला राहील, ते म्हणजे आता ग्राहक आणि बिल्डरच्या मागे लागायचे दिवस संपलेले आहेत. बिल्डरनं ग्राहकाला सन्मानपूर्वक त्यांच्यापाशी अप्रोच होऊन त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन त्यांना आपल्या बरोबरीची योग्यतेची ट्रीटमेंट देऊन जर आपण त्यांना हँडल केलं तर याच्यात निश्चितपणे चांगली संधी आहे. बांधकाम व्यवसायामध्ये शासन, बँक, व्यावसायिक किंवा बिल्डर आणि लाभार्थी आणि ग्राहक यांच्यामध्ये समन्वय कसा ठेवला पाहिजे? तर ह्याच्यात आपण एक फॅक्टरचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असेल, आजची जर आपण कोरोना नंतरच्या परिस्थितीचा जर आता आपण अभ्यास करतोय तर याच्यामध्ये जे काही अर्थव्यवस्थेवरती ताण येतोय, जी बेरोजगारी वाढली जाणार आहे, ह्या सगळ्या संकटातून जर आपल्याला ह्या अर्थव्यवस्थेला आणि बेरोजगारीतला बाहेर काढून रोजगार निर्मिती करणं हे जर ध्येय ठेवायचं असेल तर जी आपली आत्ताची स्ट्रॅटेजी आहे, शासनाची स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यात काही बदल करणं गरजेचं आहे. आता सांगितल्याप्रमाणे बांधकाम व्यवसायामध्ये किंवा बांधकामामध्ये जो ग्राहक आहे तो फक्त ईडब्ल्यूएस आणि LIG मधला 90% आहे. आता सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खिशाला परवडतील अशीच घरं आपल्याला निर्माण करावं लागतील आणि ते करायचे असतील तर त्याच्यामध्ये शासनाचा खूप मोठा रोल असणार. शासनाचं जे टॅक्सेशन आहे त्या टॅक्सेशन मध्ये काही प्रमाणात बदल करावे लागतील. त्याच्यामध्ये काही म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटीचे जे चार्जेस असतील ते 100% 100% वेव्ह करावे लागतील. काही फरक पडत नाही. जर त्याच्यामध्ये 2 पैसे शासनाचं नुकसान होत आहे असं जरी डायरेक्टली वाटत असलं तरी इनडायरेक्टली खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. याच्या बाबतीत ज्या काही रॉयल्टीज आहेत ह्या ईडब्ल्यूएस LIG सेक्टरसाठी रॉयल्टीमध्ये सूट देणं असेल किंवा सिमेंट स्टील एक फिक्स्ड रेटनं जे की तेलंगणाच्या धर्तीवरती उपलब्ध करून देणं असेल, GST जी आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती जे 12% टॅक्स लावलेला आहे तो टॅक्समध्ये कुठेतरी सवलती देणं असेल किंवा या वर्गासाठी जे सेल मध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलती दिलेल्या आहेत, माफ केलेला आहे, त्याच्या जोडीला रजिस्ट्रेशन चार्जेस आणि कॉर्पोरेशन टॅक्स जे आहे 1% तोही माफ करणं गरजेचं आहे. हे करत असताना वरवरून बघताना रिव्हेन्यू लॉस होतोय असं कुठेतरी दिसेल, परंतु याच्यामध्ये रिव्हेन्यू लॉस अजिबात होणार नाही. त्याचं कारण असं आहे की आज हा वर्ग
तुम्ही सांगाल त्या किमतीला नाही घर घेऊ शकत, त्यांना घराची गरज तर आहे. पण मी वारंवार जे सांगतोय की घराच्या किमती त्यांच्या खिशापर्यंत गेल्याशिवाय ते घर घेऊ शकत नाहीत. म्हणजे जर तुम्ही त्यांच्या खिशापर्यंत नाहीत गेलात तर तुम्ही टॅक्स किती जरी कागदावरती दाखवला, घरच जर बांधली गेली नाहीत, घरं जर विकली गेली नाहीत तर तुम्हाला टॅक्स मिळणारच नाही. त्यामुळे जर आपल्याला टॅक्स पाहिजे असेल तर ह्या थोड्याशा टॅक्सवरती जर पाणी सोडलं आणि त्याच्यामुळे घराच्या किमती कमी झाल्यामुळे ह्या व्यवसायाला जर चालना मिळाली तर अर्थव्यवस्थेला तर चालना मिळेलच, परंतु या क्षेत्राशी संबंधित जे आहे म्हणजे बांधकामाचं मटेरियल पार्ट, त्या मटेरियल पार्टवरती मग ते स्टील असेल, सिमेंट असेल, ब्रिक्स असतील, त्याच्यानंतर फरशी असेल, सॅनिटरी वेअर असेल, इलेक्ट्रिक्स गुड्स असतील, हे सगळे मटेरियल जे आहे ह्याचं प्रोडक्शन, त्या प्रोडक्शनवरती लागणारा जीएसटी, त्या कंपन्याकडून मिळणारा इन्कम टॅक्सच्या स्वरूपात हा खूप मोठा रिव्हेन्यू शासनाला यातून जनरेट होणार आहे. त्यामुळे कुठेतरी काही प्रमाणात आमचं लॉस होतोय असं न बघता याच्यामध्ये पूर्णपणे सवलत देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या अशा काही गोष्टी आहेत की ज्यात शासनाचं कसलंही नुकसान नाहीये, परंतु आपण घराच्या किमती कमी करू शकतो. जसे की MMRDA असेल, PMRDA असेल, ह्या क्षेत्रामध्ये कॉर्पोरेशन लिमिटच्या बाहेर जो फ्रिंज एरिया आपण डिसाईड केलाय, जो की 2 किलोमीटरचा आहे, तो जर आपण वाढवला, एक तर संपूर्ण PMRDA MMRDA क्षेत्रामध्ये जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे ग्रीन झोनमध्ये PMUY प्रधानमंत्री आवास योजना अलाउड करावी, जेणेकरून प्लॉटच्या किमती, जमिनीच्या किमती कमी असतील आणि जेणेकरून घराच्या किमती कमी करता येईल. आणि त्यातही काही अडचणी वाटल्या तर कमीत कमी तो फ्रिंज एरिया जो आहे तो 2 किलोमीटरवरून वाढवून जर 10 किलोमीटर केला तर त्या परिसरामधल्या जागेच्या कमी किमती असल्यामुळं घराच्या किमती आपण कमी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला घरं बांधायच्या टेक्नॉलॉजीमध्ये काही बदल करावे लागतील, त्याच्यामध्ये आपल्याला नवनवीन टेक्नॉलॉजी शोधून काढावे लागतील. मग आपल्या IITs आहेत, तुमचे गव्हर्नमेंट ह्या क्षेत्रातले जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी याच्यात संशोधन करून घराच्या किमती कमी कशा करता येतील हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शनला, व्हर्टिकल कन्स्ट्रक्शनच्या ऐवजी हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शनला जाऊन घराच्या किमती करणं आणि त्याचबरोबर शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचं जर आपण क्लबिंग केलं, जसे की प्रधानमंत्री आवास योजनेमधून 2.5 लाख रुपये मिळतात, त्याचबरोबर बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार आवास योजना आहे त्याच्यामधून 2 लाख रुपये मिळू शकतात. त्याचबरोबर शबरी योजना आहे एसटींसाठी आणि रमाई योजना एससीसाठी, त्याची या योजनेबरोबर क्लबिंग करायचं शासनानं मान्य केलं होतं, परंतु ते अजून अर्धवट आहे. त्यालाही जर याच्यामध्ये क्लबिंग केलं आणि अशा पद्धतीनं जास्तीत जास्त सबसिडीज ह्या वर्गाला दिल्या, घराच्या किमती कमी केल्या आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला अमृत योजनेच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर तिथं जर प्रोव्हाइड केलं तर त्या केसमध्ये आपल्याला घराच्या किमती कमी करणं शक्य होणार आहे. इंटरनल एक्सटर्नल ज्या अम्युनिटीज आहेत त्याही या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पुरवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या योजना ज्या आपण फ्रिंज एरियात राबवणार आहोत त्या ठिकाणी कमर्शियल पोटेन्शियल तर निर्माण होणार आहे, परंतु कमर्शियल तिथं तजवीज नसणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये जे एक 3% कमर्शियलची तरतूद केली गेलेली आहे ती वाढवून जर 15% पर्यंत करण्यात आली तर त्या केसमध्ये 15% कमर्शियल आउटपुट तिथं निघाल्यामुळं त्या प्रोजेक्टमध्ये कमर्शियल मधनं उत्पन्न वाढेल आणि क्रॉस सबसिडाईज करून घराच्या किमती आणखीन कमी करणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर जे MIDC क्षेत्र आहे त्याच्या जवळही ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जर अलाउड केलं गेलं तर MIDCचे जे कामगार आहेत त्यांना त्यांच्या कामाच्या शेजारी जवळ घर उपलब्ध होऊ शकेल आणि ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला घराच्या किमती कमी करणं शक्य होणार आहे. त्याचबरोबर एक रिडेव्हलपमेंटची एक पॉलिसी शासनानं मार्च 2019 मध्ये आणलेली आहे. कॅबिनेटनं डिसिजन घेतला आणि त्याची जी पॉलिसी बनवली त्या पॉलिसीसाठी जी हाय पॉवर कमिटी बनवली होती त्याच्यावरती मी टेक्निकल सदस्य होतो आणि ती रिडेव्हलपमेंटची पॉलिसी जी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन जर लवकरात लवकर केलं तर तो एक सुद्धा खूप चांगला मार्ग याच्यामध्ये होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं याच्या बाबतीत प्रधानमंत्री आवास योजना राबवण्याच्या बाबतीत लाल फितीचा कारभार जो आहे त्याला कुठतरी आता आपल्याला तो चांगल्या पद्धतीनं ती योजना कशी राबवता येईल, लाल फितीचा कारभार गुंडाळून ते बघणं गरजेचं आहे. कारण या क्षेत्रामध्ये कमीत कमी भांडवलामध्ये कमीत कमी व्याज
जर बांधकाम व्यावसायिकाचं गेलं तर घराच्या किमती कमी होणार आहेत. त्यामुळे शासनाकडून जो हा निधी मिळणार आहे, सबसिडी मिळणार आहेत, त्याला वेळेवरती उपलब्ध होणं, त्याचे बांधकामाचे प्रपोजल्स लवकर मंजूर होणं, त्यांचे बांधकामाचे नकाशे परवानग्या लवकर त्यांना मिळणं, ह्या गोष्टी जर झाल्या तर निश्चितपणे ह्या बांधकाम क्षेत्र मधल्या किमती घराच्या कमी करणं आपल्याला शक्य होणार आहे. त्याचबरोबर बँकर हा जो एक दुसरा याच्यातला महत्वाचा घटक आहे, ते बँकरनी जे ह्या क्षेत्राला वाळीत टाकलेलं आहे, नॉन प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाकलेलं आहे, तर कुठतरी आता त्यांना ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे कस्टमर लोन आणि बांधकाम व्यावसायिकाचं लोन ह्या दोन्ही गोष्टी प्रायोरिटी सेक्टरमध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण खरोखर अर्थव्यवस्थेला चालना देणं आणि रोजगार निर्मिती करणारं एक क्षेत्र असल्यामुळं थोडंसं बँकांनी या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. जे काही बांधकाम व्यावसायिक एनपीएत गेलेलं आहे त्यांचं लोन रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हा जो वर्ग आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन मधला, त्याच्याकडे ना ITR असतो, इन्कम टॅक्स रिटर्न ते भरत नाहीत, त्यामुळे ते सर्टिफिकेट नसतं, बॅलन्स शीट नसतं, पगारपत्रक नसतात. कारण हा वर्ग कुठतरी खाजगी नोकरी करत असतो, हा वर्ग कुठतरी पानठेला चालवत असतो, हा वर्ग कुठतरी गॅरेजमध्ये काम करत असतो. त्यामुळे यांच्याकडे हे त्यांचं उत्पन्न दाखवणारे कागदपत्र नसतात आणि बँक त्यामुळे त्यांना लोन देत नाही. याच्या बाबतीत कुठतरी भूमिका बदलायला पाहिजे बँकरनी, की फक्त KYC वरती जर त्यांना लोन दिलं गेलं, कारण या क्षेत्राशिवाय जर आज बांधकाम क्षेत्रामध्ये ग्राहकच नसेल तर त्यांना लोन उपलब्ध करून देणं आज ही काळाची गरज आहे. आणि याच्यामध्ये मी खात्रीशीर सांगू शकतो की बँकर 100% सेफ असतील. कारण घराच्या किमती ह्यात कमी झाल्यामुळं, गव्हर्नमेंटची सबसिडी असल्यामुळं, गव्हर्नमेंटनं बाकीच्या ज्या साधन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, जसं की ग्रीन झोन मध्ये हे PMAY अलाउड करून असेल, फ्रिंज एरियामध्ये करून असेल, त्याच्यामुळे ज्या घराच्या किमती कमी होणार आहेत, त्याच्यामुळे या घराच्या बाबतीत जर एक रेशो पाहिला तर त्या घरापासून समजा जर आपण रेंट कन्सिडर केला तर जो रेंट येणार आहे त्याच्यापेक्षा तुमचा हप्ता कमी असणार आहे. त्यामुळे या क्षेत्राला थोडंसं बँकरनी प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. ह्या क्षेत्रातले जे काही परचेसर आहेत, बायर आहेत, त्या बायरना त्यांच्या KYC वरती लोन देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता तिसरं याच्यातला जो घटक आहे तो बिल्डर आणि डेव्हलपर. बिल्डर डेव्हलपर आज एक आजपर्यंत वेगळ्या भूमिकेत थोडंसं आयसोलेटेड, सर्व ग्राहकापासून असं दूर अशा भूमिकेत राहत आलेले आहेत. ह्या आता तसं करून चालणार नाही. ग्राहकाच्या हातात हात देऊनच तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. आजपर्यंत कुठेतरी सेल्स डिपार्टमेंटच्या त्यांच्यावरती सोपून हे जे विक्री व्यवस्थापन केलं जात होतं, आणि आजही मी बऱ्याचशा बांधकाम व्यावसायिकाशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं की ते ह्या वर्गाला थोडंसं घाबरून नाहीत, ह्या वर्गापासून दूर राहतात. हा वर्ग कुठेतरी आम्हाला त्रासदायक ठरतो का काय, अशी एक भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. ती भीती काढून या लोकांशी ऍडजस्ट करून, त्यांच्या स्वभावाशी ऍडजस्ट करून, त्यांच्या डिमांड, नीड, रिक्वायरमेंटशी ऍडजस्ट करून आपल्याला कुठेतरी आता बांधकाम व्यावसायिकांना ह्याच्यामध्ये जायला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा एक खूप मोठा विषय आहे कॉस्ट कटिंगचा. यापूर्वी कसं होतं, त्या व्यवसायामध्ये प्रचंड प्रमाणात नफा असल्यामुळं कॉस्ट कटिंगकडे कुठलाही बांधकाम व्यावसायिक लक्ष देत नव्हता. आज मात्र आपल्याला कमीत कमी नफा, कमीत कमी कर्ज घेणं, हे जे याचं सूत्र एक असं पाहिजे की बांधकाम व्यवसाय करण्यासाठी कमीत कमी कर्ज घेणं, कमीत कमी व्याज भरणं, कमीत कमी किमतीत ते विकणं आणि कमीत कमी नफा कमवणं आणि जास्तीत जास्त सेफ साईडला जाऊन हा बिझनेस करणं, ही चतुर्सूत्री जर आपण वापरली तर हा व्यवसाय निश्चित सक्सेस होऊ शकतो. त्यासाठी घराची किमती कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस बिल्डर हे मध्यस्थी वापरतो. मग तो बांधकामाचे नकाशे मंजूर करण्यासाठी असेल, विक्री व्यवस्थापनासाठी असेल, कन्स्ट्रक्शनसाठी असेल, हे मध्यस्थ बाजूला काढून घराच्या किमती त्यांना कमी करणं गरजेचं आहे. कमीत कमी पिरियडमध्ये घरं पूर्ण करून घरावरचा जो काही अतिरिक्त खर्च होतो तो खर्च कमी करणं गरजेचं आहे. व्याजाचा त्याच्यावरचा बोजा कमी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शासनाने जे काही बेनिफिट्स ह्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी EWS सेक्टरसाठी दिलेले आहेत ते बांधकाम व्यावसायिकासाठी दिलेले नाहीत. हे पहिलं डोक्यातनं ठसवणं बांधकाम व्यावसायिकांना गरजेचं आहे. इथं फक्त बांधकाम व्यावसायिकाची भूमिका ही पोस्टमनची पाहिजे. जे काही सवलती आहेत ते बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून अंतिम जो याच्यातला कस्टमर आहे, याच्यातला जो अंतिम घटक लाभार्थी आहे,
त्या लाभार्थ्यासाठी दिलेले आहेत. त्यामुळे त्या लाभार्थ्याला त्या लाभ पुरवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस बांधकाम व्यावसायिक हे जे काही लाभ दिलेले आहेत ते स्वतःच घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये सगळं गणितच बिघडून जातं. त्यामुळे घराच्या किमती वाढतात, कस्टमर राहत नाही, कस्टमर मिळाला नाही, बुकिंग नाही झालं की बँकेचं लोन घेणं आलं, बँकेचं लोन घ्यायला आलं, लोन घेतलं की त्याचं व्याज वाढलं, व्याज वाढलं की परत घराच्या किमती वाढल्या आणि एकदा ह्या दुष्चक्रात अडकलं की बांधकाम व्यावसायिकही संपला, तो प्रोजेक्टही संपला आणि त्यामुळं हे कुठेतरी जास्त पैशाची हाव न ठेवता हा जो लाभ आहे तो लाभ हा त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवलं तर निश्चितपणे ह्या प्रत्येक घटकांनी आपापल्या जबाबदारी जर पार पाडल्या आणि जो ग्राहक आहे त्या ग्राहकानेही ह्या सगळ्या गोष्टी समजून आपली घराची निकड जर पूर्ण केली तर मात्र निश्चितपणे ह्या व्यवसायाला परत सुवर्णकाळ येईल आणि याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आपण चालना देऊ शकतो असं मला वाटतं. बांधकाम व्यवसायाच्या मध्ये बांधकामात वाळूची एक प्रचंड अडचण नेहमी असते आणि त्याची बांधकामाची वाळूची जी किंमत आहे त्याची जास्त कॉस्ट पडते. त्यासाठी कमी करण्यासाठी दुसरा काय पर्याय आहे का? याच्यासाठी मी आत्ताच आपल्याला सांगितलंही की रॉयल्टी जी आहे शासनाची ती इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी रॉयल्टी माफ करायला पाहिजे. याच्यामध्ये आंध्रा आणि तेलंगणा ह्या दोन स्टेटनं असा निर्णय घेतलेला आहे आणि आपणही असा निर्णय घेतलाय पण तो लिमिटेड क्षेत्रासाठी घेतलाय. प्रधानमंत्री आवास योजनेसाठीच आपण हा निर्णय घेतलाय पण कुठं? प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी. आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी जर आपल्याला आवश्यकता आहे तर प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी का नको? तर ही शहरीसाठी ही जर आपण रॉयल्टी पूर्णपणे माफ करायची भूमिका घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीने मी माझा प्रस्तावही आमच्या महामंडळातर्फे महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे आणि महाराष्ट्र शासन त्याच्यावरती पॉझिटिव्हली विचार करतंय. जर त्याच्यामध्ये तो जर निर्णय घेतला तर वाळूच्या किमती कमी होतील. हा झाला भाग एक. आणि दुसरं याच्यामध्ये कृत्रिम वाळू जी आहे क्रस्ड सँड आपण म्हणतो ते वापरणं गरजेचं आहे पण ते वापरताना खूप मोठी काळजी घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये डस्टचं प्रमाण जर वाढलं तर ते एवढं हानिकारक आहे की खरं मला कोणावरती आजच्या ह्याच्यामध्ये टीका करायची गरज नाही किंवा मी कोणावर टीकाही करत नाहीये. पण जर आपण आपल्या बार्शी शहरातलेच रस्त्याचं उदाहरण पाहिलं तर रस्त्याची जे सगळे रस्ते खराब झालेत, कॉन्क्रीटचे रस्ते केलेले म्हणजे वर्षाच्या आतच त्याची वाट लागली. त्याचं कारण म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरनं सिमेंट नाही कमी वापरलेलं, वर्कमनशिप बी त्याची खराब नाही झालेली, वर्कमनशिप बी चांगली आहे, मशिनरी लावून काम केलंय तरी खराब का झालं? तर त्याच्या डस्टचं प्रमाण जे आहे ते 20 ते 25% होतं आणि डस्टचं प्रमाण जर 5% वाढलं तर कॉन्क्रीटची स्ट्रेंथ कमी व्हायला चालू होते. त्यामुळे ते वापरताना मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं जर रॉयल्टी माफ केली याच्यासाठी तर वाळू कमी किमतीमध्ये उपलब्ध होईल आणि बांधकाम व्यवसायाची म्हणजे बांधकामाची कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आपल्याला कमी करणं शक्य होईल.